हे गाईज मी आली आहे माझ्या गावी आणि आता आम्ही ॲक्च्युली एक लग्न अटेंड करायला आलो होतो. मग त्यांचं लग्न उरकलं, आम्ही जेवलो, सगळं झालं आणि मी आता ब्लॉगिंग चालू केलं कारण मला माझे रिलेटिव्समध्ये खूप बोर होत आहे. ॲक्च्युली सगळ्यांना कोणाला माहीत नाही मी ते ब्लॉगिंग करते. बाकी तुम्हाला माझे रिलेटिव्स कोणामुळे काय दिसत नाही आणि माझी मेहंदी पण खूप सुंदर लागते. थँक्यू आयशा दी फॉर दिस ब्युटिफुल. तर मला जरा थोडासा टूर फिरवते म्हणून सांगून येतो. सो मी माझ्या घरच्यांनी सांगितलं मी आले जरा राऊंड मार जरा खाल्लं आहे तर जरा पचवते. सो मी आईस्क्रीम वगैरे खाल्ले, शेवले पण. आता मला हां आहे मी तेच मी नाही. माझे पप्पा आज फोर्स करतात मला की फोटो काढ, बट मला नाही काढायचा कोणाचा फोटो माझ्या रिलेटिव्सचा. सो थोडा बॅकग्राऊंड आवाज तुम्हाला येत असेल. असं तर आम्ही बॅकग्राऊंडचं खूप सुंदर आहे. मी पूर्ण गार्डन दाखवते, खूप सुंदर गार्डन आहे ना. लोक मला एवढं नको समजायला कारण मी गावी अशी पहिल्यांदा काहीतरी हरकत करते. स्क्रीनचा आवाज तर मी तिकडे खाऊन आले ऑलरेडी. आता बोट पूर्ण फुल आहे माझं आणि माझ्या कझनचा आज बड्डे आहे. बट या बळासाठी सांगण्यासाठी आले फुकट लागण्याची असं वाटतं तेव्हाच आले. सो माझ्या पाठचा हा व्ह्यू आहे. हे माझ्या पाठचा हा व्ह्यू आहे गार्डनचा एरिया स्टार्ट होतो इथून. तर आपण पूर्ण गार्डनचं दाखवू शकत तुम्हाला, पण जितकं करू घातलं तितकं मी कवर करेल. आणि मी हा ब्लॉग मराठीत करते कारण आता मी बोलले ना तो लोक मला अजून काय वेगळं समजते. असं मराठीत बोलायला असं सगळ्यांना वाटेल की हा बाबा मी कोणाशी बोलते व्हिडिओ कॉलवर वगैरे. तर लाईक दॅट. हे झाडं मग कॉड हे गवतावर चालते मी. आणि तिकडे सप्तपदीची कार्यक्रम ते दिसतं स्टेज, तिथे सप्तपदीचा कार्यक्रम होणार आहे. सप्तपदी म्हणजे काय हे कोणाकोणाला माहिती कमेंट करून सांगा. मराठी वेडिंग्समध्ये सप्तपदी असतात. सो तर इथे पण दाखवण्यासारखं लायक आहे नाही, पण थोडंफार असं दाखवते वरच्यावर. हे असं खूप मोठं प्रशस्त गार्डन आहे. आणि मी रात्रीसुद्धा एक ब्लॉग काढला आहे, तोसुद्धा मी पोस्ट करेन आज दुपारपर्यंत. आणि हा ब्लॉग मला ते बहुतेक रविवारीपर्यंत येईल. आमचं फिक्स नाही होतं की कधी निघायचं आहे मुंबईला जायला परत. आज निघायचं आहे की उद्या. वी आर व्हेरी कन्फ्यूज पर्सन्स. माझ्या मम्मीचं म्हणणं आहे की आज गेलं तर ठीक आहे, उद्या आराम भेटेल. बरोबर आहे कारण मंडेपासून सगळ्यांना कामाला जायचं आहे. आणि मी वेटिंग करते नेक्स्ट सॅटर्डेचा कारण मला माझ्या फ्रेंडला भेटायचं खूप आतुरता आहे सॅटर्डे. आणि मला मला दाखवते मी. ही माझी ताई आहे आणि हा जिजू म्हणजे माझी आत्ताची पोरगी आहे. तर मला हॉल थोडासा इंट्रोड्यूस करायचा आहे. आताच खूप ऑकवर्ड फीलिंग आहे माझ्या पब्लिकमध्ये आले मी ॲक्च्युली पब्लिकमध्ये. सो हॉल आपण तुम्हाला आपल्याला स्टार्ट करते ते बघा म्हणजे रिलेटिव्ह तिथे मारत आहेत सगळ्यांचे. येते येते ह्या लोकांना काहीतरी अलगच वाटतं. बोले ना मी याचा अफोर्ड फील होत आहे मला जास्त. असाच हॉल दाखवायला दिसत नाही असं दाखवते व्हिडिओ कॉलला बोलते. आणि माझे आजोबा पप्पा कंटिन्यू मला आवाज येत आहेत. आता मला मोठा ब्लॉग बंद करावा लागतो. छोटा ब्लॉग माझ्या गावचा काय नाही व्हिडिओ. माझे काका होते यार. पब्लिकमध्ये आता मी आली
पब्लिकमध्ये ॲक्च्युली सो वाटतं मी ब्लॉग त्याचे करावा परत फिरून त्या गार्डन तक जाऊन ब्लॉग कट करतो. सो तोपर्यंतच माझा त्याचा रात्रीचा व्हिडिओ प्लीज बघा. खूप म्हणजे असं हेक्टिक आहे प्लस त्याच्यामध्ये मी खूप काही बोलले आहे की मी ॲक्च्युली मी रात्रभर जागे. मी फुल नाईटिंग केली माझ्या हाताच्या घरात सगळ्यांसोबत सगळे झोपलेले बट मी झोपली नव्हती. फुल नाईट जागी होते आणि माझा ब्लॉग मी बनवला कसा बनवला जाऊन नक्की बघा. दुपारी 3, 3:30, 4ला पोस्ट होईल. आता 2 वाजलेत. ते 2 एक वाजता प्रॉब्लेम येतो. सो पण आता सकाळी झाला असते पोस्ट. सकाळी आम्ही 5:30 घरी 5ला निघालो आहे आणि इथे पोचलो आम्ही 11:15ला पोचतो आम्ही हॉल. सो चला आता मी ब्लॉग एंड करते. हाय 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 खरंच तर खूप जास्त झालं आहे सांगते.